किती दिवसांनी मी आज माझ्या गावाला जात होतो. किती बरे झाले असतील दिवस. 10 वर्ष सहजच, कदाचित जास्त सुद्धा झाले असतील. मुंबईला आल्यापासून वेळच मिळाला नव्हता. 10वी गावाला झाल्यावर जो मी मुंबईला गेलो तो आज उगवत होतो. गाव तसाच होता. बदलण्यासारखं त्या गावी काहीच नव्हतं. नाही म्हणायला काही मोठी माणसं म्हातारी झाली होती आणि काही म्हातारी गचकली होती. काही घरांची डागडोजी झाली होती तर काही ओसाड झाली होती. महादेवचा बाप मशेरी लावत बाहेर बसला होता. मला पाहताच तसाच मशेरीच्या हातांनी आणि तोंडांनीच बाहेर आला. कधी इलास? आता माझ्या हातात बॅग, मळलेला आणि दमलेला चेहरा, गावात काय बदलले हे जाणून घेणारी नजर, हे सर्व सांगत होतं की मी आत्ताच आलोय. मी फक्त हसलो. तसं त्याला सुद्धा माझ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच. मी तसाच काकाच्या घरात शिरलो. हाक मारली. झोपलेल्या काकांनी कूस बदलली. आलास? बस, माझं स्वागत संपलं. काकूंनीच विचारपूस केली. चहा पाणी दिलं. जेवणाला अवकाश होता. जरा गावात फेरफटका मारला. बरं वाटलं. जेवण काय असेल याचाच विचार करत घरी आलो. मटणाची सागुती आणि भात, गावच्या मटणाची आणि काकूच्या स्वयंपाकाची चवच काही और होती. जेवण झाल्यावर मस्त झोप लागली. जाग आली तीच संध्याकाळी. आकाशात थोडे ढग होते. असं आकाश तांबडं झालं की आमचा गाव फारच छान दिसतो. तांबड्या मुरमाचे रस्ते, घरांची कौलं तांबडी आणि त्यावर हा तांबडा रंग. मला अशा वेळी बाहेर फिरायला खूप आवडतं. मी काकूला बाहेर जातो ग असं सांगून रस्त्यावर आलो. लांब लांब पावलं टाकत चाललो होतो. माझ्याच धुंदीत होतो मी. किती वेळ चाललो काय माहिती. गावाच्या बाहेर आलो. सूर्य अस्ताला जात होता. गावाला सूर्यास्त झाला की लगेचच काळोख होतो. थोड्याच वेळात काळोख झाला आणि मी भानावर आलो. आधी मी आहे कुठे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मी सभोवार नजर फिरवली आणि मी कुठे आहे याचा मला हळूहळू अंदाज आला. वडारवाडी केव्हाच ओलांडून मी पुढे आलो होतो. भीमाचं खाचर सुद्धा मागे पडलं होतं. मग आता मी नक्की कुठे आहे? आणि अचानकच मला लक्षात आलं, मी नानाच्या टेकाडावर होतो. नानाचा वाडा इथून जवळच होता. आता वाडा असेल का? नाना जित्ता असेल का? नानाची मुलगी, काय बरं तिचं नाव? अक्षता. किती दिवसांनी आठवलं नाव. अक्षताचा रंग फटफटीत गोरा, डोळे घारे आणि बटबटीत, नाक चपटच, दात पुढे. पण अक्षता स्वतः व नाना तिला फार सुंदर समजत होते. नानाची बायको कधीच मेली होती. नानांनी दुसरं लग्न केलं नाही. मुलीला सांभाळलं. मुलगी तशी अभ्यासात हुशारच होती. नाना शेती सांभाळायचा व गावात पूजापाठ करायचा. त्याला लिहिता वाचता येतच नव्हतं. मंत्र खरंच किती येत होते हे त्याला व त्या ईश्वरालाच माहिती. पण त्याला लोक बोलवायचे. तांदूळ व थोडे पैसे द्यायचे. नाही म्हणायला सार्वजनिक पूजेला नाना बरीच कमाई करायचा. नाना मला घरी बोलावून बोलावून थकला. मी कधीच त्याच्या घरी गेलो नव्हतो. आता इतक्या रात्री त्याच्या घरी जायचं का? नाना तर कधीच झोपला असेल. गेलो त्याच्या घरी तर तो मला ओळखेल का? अक्षता इथे असेल का? का लग्न होऊन कुठे सासरी गेली असेल? हा विचार करतो न करतो तर समोरून रस्त्यावर कोणीतरी येताना दिसलं. जवळ आल्यावर लक्षात आलं की ती एक बाई आहे. आणखीनच जवळ आल्यावर पाहिलं, रंग गोरा होता. या अंधारात सुद्धा चांदण्या प्रकाशात तिचा रंग गोरा आहे हे कळत होतं. डोक्यावरून घेतलेल्या पदराने तिचं तोंड झाकलेलं होतं. तरी सुद्धा ती एक 17 ते 18 वर्षांची युवती आहे असं वाटत होतं. हळूहळू चालत अगदी माझ्या समोर आली आणि अलगदत चालत नानाच्या वाड्याकडे निघून गेली. हे सगळं इतकं क्षणार्धात घडलं की तिला काही बोलायचंच मला सुचलं नाही. मी विचार करत काकाच्या घरी पोहोचलो. जेवताना सुद्धा मी माझ्याच तंद्रीत होतो. रात्री केव्हा डोळा लागला समजलंच नाही. सकाळी डोळा उघडला तेव्हा कुठल्याशा स्वप्नातून जागा झालोय असंच वाटत होतं.
क्षणभर तीच आकृती डोळ्यासमोरून सरकली. मस्त न्याहारी केली. आता जरा नदीवर जाऊन येतो असं म्हणत घरातून बाहेर पडलो. कृष्णे काठावरच आमचं गाव. काठावर महादेवाचं 16व्या शतकातील मंदिर. आजूबाजूला पेरूच्या बागा. काय पाहू आणि काय ठेवू असंच झालं होतं. कालचा सगळा प्रसंग मी विसरून गेलो. नदीवरच आंघोळ करायच्या बेताने मी निघालो असल्याने आंघोळीसाठी जागा शोधू लागलो. एका बाजूला गावातल्या बाया बापड्या कपडे धुवत होत्या. मी तिथं जाताच तोंडाला पदर लावून फिदी करू लागल्या. मी पुरता गोंधळून गेलो. माझी दशा बघून त्यातली एक आजीबाई म्हणाली, काय रे पोरा, इथं काय हाय, जा मोर. मी क्षणाचाही विलंब न करता पटकन पुढे चालू लागलो. काठावरून चालत लांब पुढे आलो. कोणाचा आवाज येईनासा झाला. म्हटलं आता ठीक आहे. एका भल्या मोठ्या दगडामागे जाऊन मी शर्ट काढला. इतक्यातच बागड्यांची नाजूकशी किणकिण ऐकू आली. च्या मारी, आता कोण कणमडलं म्हणून मी दगडामागून पाहिलं तर कालची ती आकृती शांतपणे कपडे धुताना दिसली. डोईवरचा पदर जशास तसा होता. चेहरा आताही दिसत नव्हता. फक्त गोरापान नाजूक हात, त्यात काचेच्या 4 बांगड्या, लख्ख हिरव्या रंगाच्या. काय गोरी आहे राव, ही तीच असेल का? हो, तीच आहे. तो डोईवरचा पदर सांगतोय. मी पापणीही न मिटता तिला एकटक बघत राहिलो. एखाद्या पुतळ्यासारखा मी निश्चल होऊन तिला पाहत होतो आणि ती जगाचा विसर पडल्यासारखी तिच्या कामात व्यस्त. तिने कपड्याची बादली उचलली तसा मी भानावर आलो. निघाली वाटतं. ती निघून जात होती आणि मी पुन्हा जीभ जडावल्यासारखी फक्त बघत होतो. ती अगदी दिशेनाशी होईपर्यंत मी फक्त बघत होतो. नंतर भानावर आलो. काय भानगड आहे यार, एवढ्या लांब कशाला आली असेल ही? हिला भीती नाही वाटत? सगळ्या बायका तिकडे आणि ही एकटी इकडे. असो, संध्याकाळी परत जातोच असं म्हणून मी पटापट आंघोळ उरकली आणि घरी निघालो. दिवसभर मित्रमंडळीत गेला. मुळात मी एकलकोंडा, त्यामुळे कुणाला काही विचाराच्या भानगडीत पडलो नाही. संध्याकाळ झाली तशी मनात हुरहुर वाढू लागली. आपली लव्ह स्टोरी सत्यम शिवम सुंदरम सारखी होणार तर नाही ना, हा विचार करूनच माझं मला हसू आलं. काकूला पुन्हा मी जाऊन येतो असं सांगताच काकूने सांगितलं, इकडे ये. मी म्हणलं काय? चुलीसमोर बसलेली काकू पिठाचा गोळा हातात धरून म्हणाली, का र, आज आंघोळीला कुठशी गेला होतास? नदीवर. मी उत्तरलो, अरे येड्या, नदीवरच्या मसनवट्यात करतात वय आंघोळ? मसनवटा? मी अवाक होऊन विचारले. वय पोरा, तू शहरात जाऊन सगळं इसरलास. अरे सांभाळून राजा, हे गाव हाय, कुठं बी भटकू नगस. हो म्हणत मी बाहेर पडलो. मी तर चुकून गेलो. आणि मग ती कशी गेली तिथे? भेटू देत, आज विचारतोच असं म्हणत मी नानाच्या वाड्याकडे निघालो. तिथं अलीकडेच उभा राहिलो. किती वेळ झाला कळलंच नाही. आज येणार नाही वाटतं. पुन्हा काकू वाट बघत असेल असं म्हणून निघणार, तोच ती किणकिण पुन्हा ऐकू आली. मी वळून पाहिलं तर तीच होती. माझं हृदय धडधडू लागलं. मी म्हटलं, आता काही होऊ दे, हिला विचारणारच. ती शांतपणे चालत वाड्याच्या दिशेने चालू लागली. मी बेंबीच्या देठापासून ओरडलो, अहो थांबाल का? तशी ती जागच्या जागी स्थिरावली. मी धावत तिच्यापर्यंत गेलो. अहो, मी कालपासून तुम्हाला पाहतोय. आणि अचानकच पदराआडून आवाज आला, मी सुद्धा. म्हणजे माझ्या शरीरातून एक हवीहवीशी कळ निघून गेली. तुम्ही मला पाहत होता? हो. मग बोलला का नाही? परक्या माणसाशी बोलायचं कसं, त्याने बोलल्याशिवाय? अहो खरंच की. बाय द वे, मी सुधीर, मुंबईला असतो. आणि तुम्ही? अक्षता. अक्षता? ओ, अगं मला ओळखलंस? हो, कधीच. मग बोलली का नाहीस ग? शाळेत काय धमाल करायचो आपण. हो, आठवतंय. कसं विसरेन? तुझं लग्न झालं नाही अजून?
जाऊ दे, चल मी जाते, उशीर होतोय. जाशील ग, थोडा वेळ थांब ना, खूप बोलायचंय. नको रे, पुन्हा बोलू, असं म्हणून ती चालू लागली. मी जागीच उभा. काहीतरी आठवलं आणि मी पुन्हा तिच्या जवळ गेलो. अक्षता, एक विचारू? सगळ्या बायका जिथे कपडे धुत होत्या तिथं न जाता तू मसनवट्यात का कपडे धुत होतीस? आणि क्षणभर शांतता पसरली आणि ती बोलली, सुधीर, भीती जिवंत माणसांची वाटते रे, मेलेल्या जीवांची कसली आली आहे भीती? अक्षता बोलून गेली खरी, पण जे बोलली ते हृदयाचा तळ छेदून गेली. आज घरी जाताना कमालीचा सुखावलो होतो. मनोमन उद्या पण भेटण्याची तयारी केली होती. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ कमालीची ओढ लावणारी होती. पुन्हा त्याच झाडाखाली उभा राहिलो. तिच्या बांगड्यांची किणकिण उगाचच ऐकू येत होती, ती नसताना सुद्धा. आणि पुन्हा ती आली, अगदी तशीच. मी काही न बोलता तिच्या सोबतीने चालू लागलो. काय रे, पिछा करतोयस? तसा मी जागेच उभा राहिलो. तशी ती हसायला लागली. तिचं हसणं पण किती गोड होतं. मंदिरातली घंटा लयबद्ध तालात निनाद करते अगदी तशी. तू ना अजूनही नुसतं ध्यान आहेस, ती म्हणाली. ए बाई, चेष्टा करतेस का माझी? अगं, पूर्वीचा सुधीर नाही राहिलो मी. तुला आठवतंय, 10वीला अख्ख्या वर्गात आपण दोघंच गुमसुम असायचो. सगळी मुलं तुला आणि मला चिडवायची, मला घुम्या आणि तुला. तशी ती बोलली. फावडी, हो ना? तिच्या उत्तराने मी चपापलो. लहानपणीचं काही शिल्लक राहत नसतं रे. सगळे कप्पे पुस्तकांऐवजी आठवणींनी भरून जातात. मग एक एक दिवस त्यांना वाळवी लागत जाते आणि शेवटी सगळं नाहीसं होतं. वा, छान बोलतेस ग तू. कुठे शिकलीस सगळं? मी शिकले जिथे तू शिकलास, पण तू शहरात गेलास आणि मी या गावात उरले. अक्षता खरंच छान बोलत होती. एवढ्या उशिरा कुठे जात असतेस? अरे, इथं गावात काही कामधाम उरलं नाहीये, मग जाते साताऱ्याला. तिथं एका कारखान्यात काम करते. शेवटच्या एसटीने परत येते. मग रोजच उशीर होतो. ओ, असं आहे तर. मी सुटकेचा निश्वास सोडला. अक्षता, हा हातभर पदर कशासाठी ग? तशी ती पुन्हा हसली. माझ्यावर शंका घेतोस की काय? अरे तसं नाही, पण मला उगाचच वाटलं तुला विचारावं. तशी ती शांतपणे उत्तरली. सुधीर, धरणात आमची जमीन गेली. उपासमार होऊ लागली. कोणाला काही सांगावं तर नाना उपाशी मरतोय हेच लोकांना पटलं नसतं. माणूस जितका मोठा असतो ना, त्याचं मोठंपण संपलं की कसपटाची सुद्धा किंमत त्याला उरत नाही. नानांचंही असंच झालं. त्याचा इतका मानसिक त्रास झाला त्यांना, आणि त्यातच त्यांच्या अंगावरून वारं गेलं. आधीच मनाने अधू झालेले ते शरीरानेही अधू होऊन बसले. मी पडेल ते काम करू लागले, त्यांना नकळत. गेले 8 वर्ष झाले ते अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना माझ्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. मी त्यांना वचन दिलंय की तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या नावाला बट्टा नाही लागू देणार. वाटलंच तर नेहमी हा पदर काढून राहीन. केवढा मोठा त्याग केलायस ग तू. सुधीर, आई गेल्यावर नानांनी फक्त माझ्यासाठी दुसरं लग्न केलं नाही रे. आणि त्यांना एकटं टाकून मी कशी जाणार? चल, उशीर झालाय, नाना वाट पाहत असतील. चल, येते मी. मी तिला थांबवू शकलो नाही. वयाचं कॅल्क्युलेशन केलं तर ती माझ्या वयाची. मी लग्नासाठी मुली बघत होतो. तिला पाहून असं वाटलं की काही झालं तरी हिच्याशीच लग्न करायचं. पुढे माझा नित्यक्रमच होऊन गेला. संध्याकाळ झाली की वाट पाहत बसायचं. ती आली की प्रचंड गप्पा मारायच्या. वाड्याच्या अलीकडे तिला सोडायचं आणि घरी निघून जायचं. गप्पांचे विषय राजकारणापासून व्याकरणापर्यंत, तर कधी जगण्यापासून मरण्यापर्यंत. ती हसायची पण अगदी मनमोकळी. कधी भांडायची सुद्धा. तू घुम्या, लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे, असं काही बोलायची. इतक्या दिवसात मी तिचा चेहरा पाहिला पण नव्हता. तशी इच्छाही नव्हती. पण एके दिवशी अचानकच, कसा कोणास ठाऊक,
तिच्या डोक्यावरचा पदर हसता हसता खाली आला. अंधारात वीज चमकावी इतका स्वच्छ गोरा रंग, मोठे पाणीदार डोळे आणि नाजूक ओठ. अरे, हिचे दात तर पुढे होते. तिने लगबगीने पदर पुन्हा डोळेवर घेतला. नानांनी तिच्याकडून वचन का घेतलं असेल हेही लक्षात आलं. मुली किती बदलतात. त्या दिवशी तिला वाड्यापर्यंत सोडवताना मी तिला बोललो, अक्षता, माझ्यावर विश्वास असेल तर निदान माझ्यासमोर तरी डोक्यावर पदर घेऊ नकोस. ती काही न बोलता निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा आली. डोईवर पदर तसाच. मला राग आला होता. आम्ही बोलता बोलता एका ठिकाणी थांबलो. आपल्या पिशवीतून तिने एक कागद काढला. म्हणाली, सुधीर, मी की नाही एक कविता केली आहे, वाचून दाखवू? सांग सांग. बाईपणाचा ग तू किती सोसावास ताप, बाई म्हणून जगताना जरा स्वतःला तू जप. वा, छानच. पुढे ती वाचत होती. तिचा आवाज तालात पडू लागला होता. केरळ शांततेत तिचा आवाज प्रचंड गोड वाटत होता. मी तल्लीन होऊन ऐकत होतो. शेवटच्या कडव्यात तिच्या आवाजात अचानकच बदल जाणून गेला. ती जे गात होती जणू तिने ते भोगलं होतं. प्रचंड राग, संताप अशी ती ओळ होती. तुझं नाही ग कोणी इथे, सुळसुळाट लांडग्यांचा, जरा जपून दिवानी. मी तिला शांत करत म्हणालो, बस बस बाई, तुला पदर काढायला नाही सांगणार ग. तशी ती खळखळून हसली. दिवस जात होते. मुंबईला परतू वाटत नव्हते. आता मुलगी बघण्याचे कार्यक्रम रद्द. लग्न करायचं तर हिच्याशीच, पण त्यापूर्वी तिलाच विचारणं गरजेचं होतं. नानांचा इलाज पण करायचं ठरवलं होतं. हे प्राजक्ताचं फूल मला गावाच्या उन्हात करपू द्यायचं नव्हतं. गेले 10 दिवस आम्ही रोज भेटत होतो. माझी 15 दिवसांची रजा लवकरच संपणार होती. त्यापूर्वी तिला मागणी घालायची असं मी ठरवलं. तिची नोकरी, तिचं अपरात्री येणं, सगळं बंद करायचं आणि लग्न करून तिला खूप सुखी ठेवायचं. बाकी कोणताच विचार डोक्यात येत नव्हता. काकूला एवढ्या लवकर सांगणं रास्त वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी तिची सुट्टी होती, म्हणून आज खूप वेळ थांबायचं असं मी ठरवलं होतं. तिला सांगितलंही होतं की 2 दिवसात मी परत जाणार आहे. तत्पूर्वी तू मला वेळ द्यायला हवा. आणि तिने ते मान्यही केलं. ती आली, नेहमी सारखीच. चल ना, कुठेतरी बसूया निवांत, मी म्हणालो. कुठे बसणार रे? कोणी पाहिलं तर उगीच सगळ्या गावात दवंडी पिटेल की अक्षीने घुम्याला येडं केलंय म्हणून. असं म्हणत ती हसू लागली. असं होय, मग तूच सांग, कुठे जायचंय? मी अधीरतेने विचारलं. एक काम करूयात, डोंगरावर जाऊयात, तिथं नाही येत कुणी. असं म्हणत आम्ही निघालो. आमच्या गावचा डोंगर, सगळ्यांची गुरढोरं यानेच पोसली होती. लहानपणी खास करवंद आणि चुलीसाठी फाट्या आणायला आम्ही जात असू. हा डोंगर चढून गेलो की कास पठार लागायचा. लोक लांबून येथे पर्यटनासाठी येत असत. पूर्वी लोक एसटीची सोय होईपर्यंत हा डोंगर चढून पलीकडे जात असत. गेल्या 10 वर्षात बराच खंड पडल्यामुळे मी डोंगराच्या वाटा विसरून गेलो, पण ती अगदी सराईताप्रमाणे चालत होती. नुकताच वळवाचा पाऊस येऊन गेला होता, त्यामुळे काही ठिकाणी पाय घसरत होते. लख्ख चांदणं होतं. अगदी स्वच्छ दिसत होतं सगळं. अक्षताची अखंड बडबड चालू होती. बोलता बोलता पण किती भरभर चालतेही. कुठे धाप नाही, श्वास सुद्धा घेत नव्हती. मी मात्र थकून गेलो होतो. ए माझी आई, बस कर, कुठे नेतेस मला, मी दमलो. असं म्हणत मी तिथेच एका दगडावर बसलो. मागे फिरून बघितलं तर गाव बरंच लांब राहिलं होतं. मंदिरातील घंटा कोणीतरी वाजवला आणि त्याचा आवाज आसमंती घुमत होता. सगळीकडे शांतता होती. काय बघतोयस? तिचा आवाज आला. तसा मी भानावर येत म्हणालो, काही नाही ग, गाव खूप लांब वाटते इथून. तशी ती हसत म्हणाली, वाटत नाही, आपण खरंच खूप वरती आलो आहोत. बोल, आता काय सांगायचं होतं तुला? तिचं हे वाक्य ऐकताच माझा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. अक्षता, मला तुझ्याशी.
तसं माझं वाक्य अर्धवट तोडत ती म्हणाली, लग्न करायचंय? हो ना? मी लाजत हो म्हणालो. अरे घुम्या, मी केव्हाच ओळखलं होतं, असं म्हणत ती बोलू लागली. मला सगळं काही माहिती होतं आणि असतं सुद्धा. तुझ्या मनातले सगळे बेत मला ठाऊक आहेत. पण तुला माहिती आहे का माझ्याबद्दल? मी मानेनेच नाही म्हणलं. घुम्या, तू वेडा आहेस रे. एक बाई फक्त तुला दिसते, तीही फक्त रात्रीची, फक्त तुझ्याशी बोलते, स्मशानात कपडे धुते, 5 वर्षांपूर्वी मरून पडलेल्या नानाची देखभाल करते आणि आज पौर्णिमेच्या रात्री तुला डोंगरावर आणते. तुला तिची चौकशी करावी नाही वाटली का रे? किती रे बैलवेडा तू. म्हणजे एव्हाना माझं सारं अवसान गळून गेलं होतं. तिने गायला सुरुवात केली होती. बाईपणाचा तू किती सोसावास ताप. मला सुचेना काय करावं. पळून जायला सुद्धा पायात रान नव्हते. तिचं गाणं प्रचंड भेसूर झालं. देवा वाचव, मी मनोमन प्रार्थना करत होतो. चल पुढं. मी मानेनेच नाही म्हणालो. तशी ती माझ्या समोर उभी राहिली. तिचा पदर पडला. पुढे आलेले दात आणि बसकं नाक, पांढराफट चेहरा, किती भयानक दिसत होती ती. मी कच्चे डोळे मिटून घेतले. आई बाबा, माफ करा, मी आता जगणार नाही. इतक्यातच, ओय सुधीरा, आवाज दे लेकरा, कुठशी आहेस, अशी हाक ऐकू आली. काका, म्हणजे काका आले. मी सर्व शक्तीनिशी आवाज दिला आणि खाली पळत सुटलो. माझ्या मागे ती किंचाळत येत होती. सुधीर, जाऊ नकोस, मी तुला सोडणार नाही, गाठ माझ्याशी आहे. खालून गावातले लोक आणि काका माझ्याकडे येत होते. एका ठिकाणापासून तिचा आवाज येणं बंद झालं. काका दिसताच मी ग्लानी येऊन त्यांच्या पायाजवळ पडलो. जाग आली तेव्हा बरंच उजाडलं होतं. मी तापाने फणफणलो होतो. काकू डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. अख्खं घर बाया बापड्यांनी भरलं होतं. मी शुद्धीवर येताच काकू सांगू लागली, अरे लेकरा, एकदा तरी बोलायचं होतं रे मला. मी सांगितलं असतं नव्हं तुला? नाहीतर तुझ्या मैत्रांना तरी सांगायचं होतं. रोज सांच्याला तू पुरातनी असतोयास असंच मला वाटत होतं. अरे ती नानाची अक्षी मरून 8 वर्ष झालं. आणि काकू सांगू लागली, गुरं चारायला डोंगरात गेली असतानाच कास पठारावर फिरायला आलेल्या 4 जणांनी तिच्यावर बलात्कार करून तिला मारून खाली फेकून दिलं. तिच्या मरणानंतर नाना पण हाल होऊन मेला. तेव्हापासून तिचा आत्मा नानाच्या वाड्यापासून डोंगरात जिथं तिला टाकलं त्या घळीपर्यंत फिरत असतो. ती घळ अक्षयची घळ म्हणून कुप्रसिद्ध होती. तिथं गेलेली गुरं म्हणा किंवा माणूस परत येत नसे. मागच्या वर्षी सरपंचांचा भाचा असाच गायब झाला होता. सगळं ऐकून मी सुन्न झालो. मी आजच मुंबईला जावं असं काकांचं मत होतं. काका मला सोडवायला येत होते. आम्ही एस टीमध्ये बसलो. साताऱ्याहून आम्ही मुंबईच्या गाडीत बसणार होतो. एस टी येताच मी खिडकीच्या बाजूला बसलो. सगळा गाव आला होता. तिच्या तावडीतून वाचलेला मी एकमेव होतो. एस टी सुटली. गाव मागे पडू लागला. माझी नजर डोंगराकडे वळली. अक्षयची घळ. मी चटकन नजर समोर केली आणि कानाशी आवाज आला, ए घुम्या.